नमस्कार. जसं आठवतंय तसं याच्या पुढच्या मालिकेतल्या भागामध्ये मी सुहास धारणे आपणा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रो, मागच्या भागामध्ये आपण सदाबहार अभिनेते दिग्दर्शक देवानंद यांच्याविषयी माहिती करून घेत आहोत. आता या भागामध्ये त्याच्याच पुढची माहिती आपण डॉक्टर संजय वाटवे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर नमस्कार, पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. मागच्या भागामध्ये आपण देवानंद यांच्याविषयी जाणून घेत आहोतच. तर बापू वाटवे म्हणलं की प्रभात फिल्म कंपनी आणि बापू वाटवे हे एक अतूट असं नातं आहे. तर देवानंद आणि बापू वाटवे यांच्या त्या प्रभात फिल्म कंपनी विषयीच्या काही आठवणी आहेत का? महत्वाची गोष्ट म्हणजे देवानंद पहिल्यापासूनच ॲम्बिशियस होते आणि त्यांना इथे शिकून घेऊन स्वतःची कंपनी काढायचं आहे त्यांचं आधीच जवळजवळ ठरलेलं होतं. त्यामुळे बापूंकडनं डायरेक्शन शिकून घेणं किंवा PL संतोषींकडनं डायरेक्शन शिकून घेणं आणि मग स्वतःची कंपनी मुंबईला जाऊन काढणं हे त्यांचं आधीच ठरलेलं होतं. त्याच्यासाठी ते बापूंच्या पाठी लागून डायरेक्शनची सगळी स्किल शिकून घेत होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सिनेमा स्क्रीन प्ले, शॉर्ट कटिंग, शॉर्ट डिव्हिजन, त्याच्यानंतर डायलॉग ह्याची माहिती बापूंकडनं त्यांना घ्यायची असायची. तेव्हा डेक्कन जिमखान्यावर एक लकी नावाचं रेस्टॉरंट होतं. म्हणजे गुडलक जसं आहे तसं आता लकी राहिलेलं नाहीये. तर त्या लकीमध्ये इराणी हॉटेल होतं. ब्रून मस्का आणि चहा वगैरे असे आयटम तिथे मिळायचे, खारी. त्या देवानंद आणि बापू रोज संध्याकाळी लकीमध्ये जाऊन ब्रून मस्का आणि चहा घेऊन पिक्चर विषयी डिस्कशन्स करायचे आणि त्यातून देवानंदनी बापूंकडनं बरीच माहिती सिनेमा टेक्नॉलॉजीची मिळवली. तेव्हा लकीमध्ये जाणे दोघांनी मिळून हा त्यांचा रोजचा शिरस्ता. पण मला वाटतं पुढे मग देवानंद मुंबईला गेले आणि त्यांनी नवकेतन नावाची स्वतःची फिल्म कंपनी पण काढली. तर त्याविषयी काही आठवणी? नवकेतनला पहिल्यापासून त्यांनी कुठून पाठबळ मिळालं ह्याची मला काही कल्पना नाही, पण त्यांनी पहिल्यापासून चांगले पिक्चर्स काढायला सुरुवात केली. पण 1-2 पिक्चर झाल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की डायरेक्शन अजून जरा इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे. तर त्यांनी कमीत कमी 100 वेळा 100 वेगवेगळी लोक आमच्याकडे पाठवून बापूंना रिक्वेस्ट केली की नवकेतनला डायरेक्टर म्हणून या. पण बापू गेले नाही. अच्छा, म्हणजे पुणे सोडून मुंबईत? पुणे कोण सोडणार? आणि इथल्यापेक्षा बॉम्बेची फिल्म इंडस्ट्री फ्लरिश नंतर झाली. इथे डेक्कन स्टुडिओ म्हणून एक होता, प्रभात स्टुडिओ होता, ते पुण्यातच आपलं कार्यक्षेत्र असं बापूंना वाटलं की मुंबईत कुठे राहणार वगैरे अशा किरकोळ अडचणी. त्यामुळे बापू देवानंदकडे गेले नाही. पण देवानंदला शेवटपर्यंत या गोष्टीचा मलाल राहिला होता की बापू आले नाहीत आपल्याकडे, कारण बापूंकडनंच त्यांनी बरंचसं शिकून घेतलेलं होतं. आता डायरेक्टर म्हणून नाव कोणाचं द्यायचं, तर प्रभातमध्ये अशी काही परंपरा नव्हती की एकच डायरेक्टर असते आणि नाव कोणाचंही द्यायचंय. उदाहरण द्यायचं झालं तर रामशास्त्री नावाचा अतिशय गाजलेला पिक्चर होता. तिथल्या पहिल्या हाफचं डायरेक्शन म्हणजे बाल रामशास्त्रीचं डायरेक्शन सगळं राजा नेनेंनी केलं. राजा नेने आणि चांगले डायरेक्टर होते. आणि ते शांताराम बापूंबरोबर प्रभात सोडून बाहेर पडले आणि राजकमलला गेले. त्यामुळे उरलेल्या रामशास्त्री मोठा झाल्यानंतर एंड पर्यंतचं सगळं डायरेक्शन विश्राम बेडेकरांनी केलं. पण नाव गजानन जागीरदारांचं आहे. हो, त्याला म्हणजे राजा नेनेंचंही नाव नाहीये आणि बेडेकरांचंही नाव नाही. म्हणजे जे मेन डायरेक्टर आहेत त्यांचं नाव नाहीये, नाव गजानन जागीरदारांचं. म्हणजे एक तर त्यावेळेचा प्रसंग असा गमतीशीर झाला होता की बेडेकर करून दाखवायचे जागीरदारांना सीन कसा झाला पाहिजे हे. तेव्हा एक दिवस त्यांनी इतका प्रभावी सीन केला की साहेब मामा गमतीने म्हणाले, बेडेकर तुम्हीच घाला आता पगडी. अच्छा. तर डायरेक्टर म्हणून कोणाचंही नाव द्यायचे. तसं हा मेखेला डायरेक्टर म्हणून PL संतोषीचं नाव आहे, बापू वाटवे आणि देवानंदी नावं नाही आहेत. आणि बापूंनी सुचवलं की गुरुदत्त उमदा तरुण आहे, त्याला असिस्टंट डायरेक्टर म्हणून नाव द्यायचं. त्या डायरेक्टर म्हणून ही 2च नावं आहेत. देवानंद आणि बापूंची नावं नाही आहेत त्याच्यात. पण गुरुदत्तनी सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये पुढे एक नट म्हणून आणि विशेषतः दिग्दर्शक प्रोड्युसर म्हणून फार मोठं म्हणजे प्यासा वगैरे सारखे चित्रपट त्यांच्याकडून निर्मिती. देवानंद कायम मानत गेला बापूंना. गुरुदत्तचं बापूंचं फारसं काही राहिलं नाही त्याच्यात. अच्छा. पण देवानंद एक व्यक्ती म्हणून सुद्धा काही असे त्यांचे खास गुण किंवा काही आता वेगळीच कॅरेक्टर होती ते. तो आपणहून गुरुदत्तचा भाडा भरायचा. गुरुदत्त म्हणालेले नव्हते माझं भाडं भर. बरोबर. पण समजून घ्यायचं की हा उमदा तरुण आहे, ह्याला 30च रुपये मिळतात, मी तुझं भाडं भरतो. अतिशय दिलदार, अतिशय प्रसन्न, सदाबहार, म्हणजे चित्रपट सृष्टीला पडलेलं गुलाबी स्वप्न.
असं मी त्यांचं वर्णन करेन. अगदी अगदी. कारण शेवटपर्यंत ते चिरतरुण राहिले, हा. एनर्जेटिक राहिले, पॉझिटिव्ह राहिले आणि त्यांचे पिक्चर हे काळाच्या पुढे असायचे. हा. म्हणजे उदाहरणार्थ ड्रग ॲडिक्शनचं तेव्हा एवढं प्रस्थान नसताना त्यांनी हरे राम हरे कृष्ण हा पिक्चर सारखा सिनेमा काढला. तेव्हा जस्ट सुरू झाली ती ड्रग, पण त्यांचे विचार पुढचे असल्यामुळे ते तसे पिक्चर काढायचे. म्हणजे विजनरी फार मोठे होते, दिलदार होते, बर. सगळ्यांना मदत करण्याचा कल होता. मुख्य म्हणजे निर्व्यसनी होते. बर, म्हणजे या सृष्टीत एवढी प्रलोभन आणि गुलाबी तरुण असूनही त्यांच्या मागे असंख्य तरुणी असूनही कशाच ते मोहात अडकले नाहीत. ते पार्ट्यांना सुद्धा जायचे नाहीत, की गेलेच एखाद्या पार्टीला तर संध्याकाळी 7ला बाहेर पडायचे. अच्छा. कारण त्यांनी बापूने जर सांगितलं होतं, इसके बाद सिर्फ जानवर आएंगे. अच्छा अच्छा. बरं, म्हणजे पुढे काय होऊ शकतं याचं त्यांना पूर्ण अक्कल. मगाशी आपण बोलताना लकीचा उल्लेख केला, तर नंतर कधी अशी काही आठवण आहे की ते आले पुण्यात म्हणा किंवा बापूंशी बोलण्यासाठी कधी? गँगस्टर नावाचा पिक्चर जेव्हा पुण्यामध्ये त्यांनी लॉन्च केला, तेव्हा त्यांनी बापूंना फोन करून सांगितलं की मी पुण्यात गँगस्टरच्या ह्याच्यासाठी येतोय लॉन्चसाठी, आपण दोघे मिळून लकीत परत एकदा बसू. बर. तेव्हा त्या दिवशी लकी रेस्टॉरंट फुल रिकामं करून पोलीस बंदोबस्त लावून फक्त देवानंद आणि बापू आटवे लकीमध्ये जाऊन 1 तास गप्पा मारून ब्रून मस्का आणि चहा परत एकदा पेले होते. तेव्हा झालेली चर्चा फार उद्बोधक आहे. फार म्हणजे त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्ही विचारताय ना, ते बापूंनी गाईडचा विषय काढला की तुझं करिअर संपलं की गाईडमुळे तू लक्षात राहशील, इतकं ते उच्च पदाला गेलेलं पिक्चर आहे. त्यात तो म्हणला की बापू वो छोड़ दो, वो पुरानी बातें हो गई, गँगस्टर की बात करो. बरं. ते म्हणले मी मागचं काही चांगलं वाईट काही लक्षात ठेवत नाही, झालं ते झालं, प्रेझेंट, फक्त प्रेझेंटचा विचार करतो. गँगस्टर की बात करो, गँगस्टर कैसा लगा. अच्छा. ते बापू म्हणाले की विचारू का तुला एक प्रश्न, तू आता का पिक्चर काढतोयस? कारण तुझे ओळीने 7-8 पिक्चर पडलेत, तुझ्या आयडियाज नाही अपील होत आहेत लोकांना, ते थोडा पॉज का घेत नाहीस? तर तो म्हणला की मी जेव्हा गुरुदासपूरहून इकडे आलो नशीब आजमावण्यासाठी, तेव्हा माझ्या खिशात 150 रुपये आणि सायकल होती. ते जे काही मिळालं ते इथेच मिळालं. त्या मी 150 रुपये आणि सायकल राहीपर्यंत इथे पिक्चर काढत राहणार. अरे वा, म्हणजे इतकं काय म्हणतात डेडिकेशन होतं आणि पूर्णपणे चित्रपट सृष्टीला वाहिल्यासारखेच होते. ते म्हणले, बापू म्हणले की तू इतका एनर्जेटिक कसा ह्या वयात सुद्धा, चिरतरुण. ते त्यांनी सांगितलं वही आपला पुराना प्रभात प्रिन्सिपल, काम काम और काम. अच्छा, हे कामामध्ये इतकं झोकून द्यायचं की कामाशिवाय काही मला इंटरेस्टच नाही. बरोबर. मला वाटतं एक बापूंच्या नंतर जेव्हा ते FTI मध्ये त्यांचा देवानंद यांचा एक सत्कार होणार होता, त्यावेळची सुद्धा एक आठवण फार अतिशय हृदय अशी आहे, त्याविषयी आपण सांगितलं तर बरोबर. तत्पूर्वी मी असं सांगेन देवानंदच्या करिअरमध्ये की देवानंद जेव्हा हिरो होते टॉपला, तेव्हा त्रिमूर्ती असं दिलीप कुमार, राज कपूर आणि देवन, बरोबर, हे 3 जण तेव्हा टॉपला होते. त्यांना त्रिमूर्ती म्हणायचे त्यावेळेला फिल्म लाईनमध्ये. पण त्यांची ऍक्टिंगची स्टाईल वेगळी होती, थोडंसं ऍक्टिंग करण्याकडे कल होता. देवानं ऍक्टिंग करायचे नाही, ते नॅचरल वावरायचे आणि स्टायलिश होते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जो रोमांस आणला ह्याच्यावर फिल्म लाईनमध्ये, तो माइल्ड रोमांस होता. धसमुसळा, अश्लील, बिभत्स रोमांस त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम केलेल्या सर्व हिरोईन्स वी आर ऑलवेज कम्फर्टेबल विथ देवानंद असंच सांगायचं. हा गैरफायदा सीनचा घेणार नाही किंवा वाईट वागणार नाही, असा एक प्रकारचा विश्वास, कारण कॅरेक्टरच तशी होती. बरोबर. तेव्हा 2 ऍक्टिंग, ओव्हर ऍक्टिंगला कॉन्ट्रास्ट म्हणून देवानंद उठून दिसले. नॅचरल ऍक्टिंग, स्टायलिश. ते काही ग्रेट ऍक्टर होते असं कोणीच म्हणणार नाही, पण त्यांची जी एक स्टाईल होती, एक सिम्प्लिसिटी होती, एक ईज होती, नॅचरॅलिटी होती, त्यामुळे लोकांना ते पटकन अपील व्हायचे की हे आपल्यातला माणूस आहे. बरोबर. आणि तुम्ही ऍक्च्युली हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा आढावा घेतला तर जेन्युइनली हँडसम नट किती होऊन गेले मला सांगा. त्यामुळे देवानंदला एक फार महत्वाचं स्थान त्याच्यामध्ये, कारण जेन्युइनली हँडसम. बरोबर. म्हणजे हिरो पुष्कळ झाले, देखणे हिरो आज सगळ्यात किती आले तुम्ही स्वतःच्या मनात यादी तयार करा. बरोबर. म्हणजे देवानंदचं महत्व तुम्हाला कळेल. आणि ऑलवेज
पॉझिटिव्ह मेसेज. त्यांच्या सगळ्या पिक्चरमध्ये गुरुदत्तचा बेंड ऑफ माइंडच सॅड होता. त्यामुळे प्यासा, कागज के फूल अशा प्रकारचे पिक्चर, ट्रॅजेडी, दारूत बुडालेला, हरलेला, ह्यांचा कायम पॉझिटिव्ह. अच्छा, म्हणजे मला वाटतं त्यांची पर्सनॅलिटी तशी असेल, त्यांची पर्सनॅलिटी तशी सगळं बघण्याचा दृष्टिकोनच त्यांचा असा असेल. आणि त्यांच्याकडे जेव्हा विजयानंद डायरेक्टर म्हणून आले, त्यांचे बंधू, तेव्हा नवकेतननी धमाल केली. जॉनी मेरा नाम, गाईड, जॉनी मेरा नाम, ज्वेल तीफ, हे सगळे पिक्चर सुपर डुपर. बरोबर. आज सुद्धा डायरेक्टरचं महत्व पुन्हा एकदा दिसतं. देवानंद स्वतः डायरेक्टर होतेच, पण विजयानंद त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस डायरेक्टर, दिग्दर्शक. तर बापू गेले नाहीत म्हणून 51 साली PL संतोषीला त्यांनी बोलवून घेतलं आणि नवकेतनची एक फिल्म PL संतोषीने डायरेक्ट केलेली. अच्छा, त्या काळात. आणि नंतर संतोषीने स्वतःचं प्रोडक्शन सुरू केलं, संतोषी प्रोडक्शन हाऊस नावाचं. अच्छा अच्छा. तेव्हा त्यांचेही पिक्चर सरगम, शहनाई, खिडकी, तमाशा, शिन शिनाकी, बुबलाबू, हे 5 पिक्चर सुपरहिट गेलेले PL संतोषी. आणि त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध डायरेक्टर राजकुमार संतोषी, आत्ताचे, म्हणजे दामिनी, घायल, अंदाज अपना अपना वगैरे, ते राजकुमार संतोषी. बरोबर. म्हणजे एकूणच प्रभातनी, म्हणजे बापूंनी बऱ्याच लोकांना त्या काळीच ब्रेक दिला आणि त्यांनी पुढे आपली कारकीर्द, बऱ्याच नाही थोड्याच लोकांना दिला, पण ते उच्च पदाला गेले. उच्च पदाला. बरोबर. मगाशी आपला विषय याच्याविषयी झाला की देवानंद यांचा FTI मध्ये एकदा सत्कार होता, तर त्याच्याविषयीच जास्त. देवानंदचा FTI मध्ये एका संस्थेने सत्कार केला होता, काहीतरी पारितोषिक होतं, आणि तो कार्यक्रम FTI मध्ये होता. त्या देवानंदचा बापूंना फोन आला की मी असं FTI मध्ये येणार आहे, तुम्ही पण या. तेव्हा बापू कोमामध्ये होते, सह्याद्रीला ऍडमिट होते, स्ट्रोक झालेला होता त्यांना. तेव्हा बापू काही येण्याची शक्यताच नव्हती, कोमामध्ये होते. माझी आई बापूंच्या जागी त्या कार्यक्रमाला गेली आणि आई त्यांना भेटली नंतर, कार्यक्रम झाल्यानंतर. ते त्याने आईला सांगितलं की भाभी जी आप आए बड़ा अच्छा हुआ, लेकिन फिल्म इंस्टीट्यूट में यानी प्रभात में मेरी जन्मभूमि जो है वहां मैं सालों बाद आया हूँ और बापूजी नहीं है, जलन होती. अरे बापरे, खूपच टचिंग अशा या आठवणी आहेत. आपण आज देवानंद यांचं एकूणच कारकीर्द, त्यांची प्रभातपासून जो सुरू झालेली ती कारकीर्द आणि पुढे त्यांनी मिळवलेला नावलौकिक, याच्याविषयी आज चर्चा केलीत. मित्रो, देवानंद हा एक सदाबहार नट, निर्माता, दिग्दर्शक होताच. त्याच्याविषयीची आठवणी, त्यांच्या काही वेगवेगळ्या त्यावेळेच्या आठवणी आज डॉक्टरांनी आपल्या पुढे अतिशय मोकळेपणानं हे केलंय. हे किस्स्यांचा सिलसिला आपला असाच चालू राहणार आहे. तेव्हा आपण भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये. पण तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्याला विनंती की आमचं हे चॅनल आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.